प्राईम टाइम या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत उर्फीच्या आडून सुरू असलेल्या राजकारणाच्या बातमीनं। मॉडेल उर्फी जावेदमुळे रुपाली चाकणकर आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये। रुपाली चाकणकरांनी चित्रा वाघ यांच्यावर पत्रकार परिषद घेत आरोप केले। त्याला चित्रा वाघ यांनी आज प्रत्युत्तर दिलं। आयोगाच्या कार्यपद्धतीमुळे न्यायाची भाषा कोणती हा प्रश्न निर्माण झाला असल्याचं चित्रा वाघ म्हणाले। एकटी म्हणजे आयोग हे डोक्यातून काढून टाका असा पलटवार चित्रा वाघ यांनी केलाय। आणि मग एकटी मी म्हणजे आयोग हे जर काही डोक्यात असेल तर ते काढायला पाहिजे। थोडी माहिती घ्या। तुम्ही म्हणजे आयोग नाही। एकटी अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो। आयोग म्हणजे अध्यक्ष आणि त्याच्या सोबतच्या ज्या सदस्य असतात त्या सदस्य आणि त्याच्या बरोबरच महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणजे महाराष्ट्राचे डीजी हे सुद्धा या आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात। तरी पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगते की या पवित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हा नंगा नाच आम्ही चालू देणार नाही। काही हरकत नाही। ॲलर्जी असेल तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या गोळ्या आहेत। त्या गोळ्या देऊन आपण ॲलर्जी दूर करू शकतो। काही काळजी करायचं काम नाही। देऊ की आपण। मी काय म्हणते त्याला समोरची पण लायकीची लागते। साडी चोळी हा आमच्या सात्विकतेचा पोशाख आहे। तुम्ही चांगलं सजेशन दिलंय ते पण पाठवायचं काम आम्ही करू। थोबाड फोडायच्या आधी एकदा संधी देणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे एकदा ते पण देऊ। अगदी तुमचं सजेशन मान्य मला। तर दुसरीकडे उर्फी जावेद समोर आली तर तिचं थोबाड फोडणार अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। मात्र थोबाड फोडण्याआधी साडी चोळीची भाषा सुद्धा केलेली आहे। पण वाद काही शमायचं नाव घेत नाहीये। राज्यात उर्फीवरून सध्या जो राजकारण सुरू आहे, जो वाद सुरू आहे, उर्फीच्या कपड्यावरून तरुण तरुणींना नेमकं काय वाटतंय हे आम्ही सुद्धा जाणून घेतलं। पाहुयात उफ ये उर्फी या स्पेशल सेगमेंटमधून। पूर्ण तिच्या बाबतीत जे काही पूर्णपणे चुकीचं आहे। म्हणजे खूपच शॉर्ट घातलेत तिने, पण एवढं पण हे करायला नको पाहिजे। तो शॉर्ट घाला पण एवढं काय नाही, पण खूपच तिने शॉर्ट घातला आणि तो म्हणजे व्हिडिओ म्हणजे ते काय कपड्यांचं जे ते प्रयोग करत असते वेगवेगळे मेसेज वेगळा पोहोचतो त्यांच्याकडे, म्हणून मला वाटतं हे रॉंग आहे। म्हणून जे तिच्यापासून आपण घेण्यासारखं काहीच नाही ॲक्च्युली। ज्याची त्याची चॉईस असते कपड्यांबाबतीत। तिची चॉईस आहे, मला नाही काय त्याच्यात बोलता येणार। त्यांची चॉईस आहे, त्यांना जसं पाहिजे तसं राहू शकतात। किती घालायचे ते तुमचं तुम्ही ठरवा, पण घाला काहीतरी तर घाला। आता आम्ही पण असे कपडे घालतोय, फॅमिलीला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे। सो मग तर बाकीचे कोण काय बोलणार, त्यांना काय करायचंय। आता असे कपडे ठीक आहे, हे कपडे तर आहे पूर्ण, ते घालतात ते कपडे आहेत का, त्यांच्याकडे कपडे तरी आहेत का? पोरं शॉर्ट घालून फिरतात, विदाऊट टी शर्ट फिरतात, त्याला कोण कमेंट नाही करणार। बट पोरींनी घातलं की त्याला कमेंट का? आता आम्ही अंडरवेअरच फिरत नाही ना। साडीज पण ती अशा पद्धतीने घालते की त्याच्यावर तिचं अंग प्रदर्शन होतं। फॅशन ही आजकाल प्रत्येक मुलगी करते, पण आपण किती कोणत्या लेवलपर्यंत फॅशन केली पाहिजे हे आपण त्यांनाच स्वतःला समजायला हवं, आणि हे तिलाही समजायची गरज असं मला वाटतं। शॉर्ट कपडे नको आहे, फुल कपडे हवे। प्रत्येक वेळी सगळ्यांचं ऐकून जगणं हे नाही पॉसिबल होऊ शकत। प्रत्येकाला पण तिचं आयुष्य आहेच। एखादी व्यक्ती फेमस होण्यासाठी किती खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकते हे उर्फी जावेदवरून सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। अपने इंडिया में बहुत सारे प्रॉब्लम्स है जो लुक इन करने चाहिए ये प्रॉब्लम्स के अलावा। मैं ये बोलना चाहूँगी कि मेरा नंगा नाच कंटिन्यू रहेगा। तर सामान्यांच्या तरुणाईच्या या भावना आहेत, उर्फीपर्यंत पोहोचतील आशा करूया। वळत पुढच्या बातमीकडे। नांदेडमध्ये पोलीस भरतीत उत्तेजित इंजेक्शन घेतलेला उमेदवार ताब्यात घेण्यात आलाय।
मैदानी चाचणीच्या पूर्वी स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी वापरण्यात येणारं उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन देखील या उमेदवाराकडे सापडलं. या तरुणाला आणि त्याच्याकडे सापडलेल्या वस्तू वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या. या तरुणाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येणार आहे. हा तरुण पालघर जिल्ह्यातला आहे. त्याला पोलीस भरतीतून आता अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे राज्यात सध्या जी पोलीस भरती सुरू आहे अशा चुकीच्या पद्धतीनं काही करण्याचा प्रयत्न उमेदवारांनी करू नये. असं केलं तर तुमचं भविष्य धोक्यात येऊ शकतं. हा मेसेज या बातमीतून, या कारवाईतून समोर आला. भरती प्रक्रियेसाठी आलेला उमेदवार तो लघुशंकेचं कारण सांगून बाथरूमकडे जात होता. तेवढ्यात एक आमचे जे त्या ठिकाणी जे तैनात असलेले अधिकारी आहेत त्यांना संशय आल्याने ते चेक केलं. त्यावेळेस त्याच्याकडे एक इंजेक्शनची सिरीज आणि एक ऑक्सिबुस्टर नावाचं एक औषधाची बॉटल त्याच्याजवळ सापडली. उमेदवारास भरती प्रक्रियेवर अपात्र ठरवलेलं आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या पैलवानांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत कुणी दोषी आढळल्यास कारवाई करू अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली आहे. कुस्ती डोपिंगच्या विळख्यात अडकली आहे का असा सवाल उपस्थित होत असताना तडस यांनी ही माहिती दिली आहे. सोलापुरात अन्न औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली. मेफेंटरमाइन या औषधांची अवैधपणे विक्री केल्यानं माळशिरस तालुक्यातील 3 औषध विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांचे परवाने रद्द करण्यात आले. या कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या कुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मेफेंटरमाइन या औषधांची पैलवानांना विक्री करण्यात आल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्र केसरी अवघ्या काही दिवसांवर असताना झालेली ही कारवाई अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे कुस्तीतल्या डोपिंगची कीड महाराष्ट्र केसरीपर्यंत पोहोचली आहे का हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. डोपिंगमुळं समाजाला इंजेक्शन घातक आहे आज काही वाटत नाही खेळाडूला, पण येणाऱ्या काळात मात्र याचा दुष्परिणाम होऊ शकते आणि म्हणून याच्यावर आज सर्व स्तरावर याची चौकशी व्हावी. मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना मानवी आणि प्राणी जीविताला धोकादायक ठरणाऱ्या नायलॉन मांजाचे दुष्परिणाम राज्यभरात दिसू लागलेत. नागपुरात नायलॉन मांजानं लहान मुलीचा गळा कापला गेला. तिचा जीव बचावला, पण गळ्याला तब्बल 26 टाके पडलेत. घराशेजारी खेळत असताना ही घटना घडली. तर दुसरीकडे औरंगाबादच्या बेगमपुऱ्यातून विद्यापीठाकडे जाताना नायलॉन मांजामुळे एका तरुणाच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. हा तरुण दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावर्षी शहरात नायलॉन मांजाचे सेल, परचेज, वापर होता कामा नये. त्याचबरोबर काईट फ्लाइंगवर वॉच ठेवण्यासाठी आणि त्यामध्ये नायलॉन मांजा वापर होत आहे का त्यासाठी ड्रोन्सचे पण वापर, आमचे 5 मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल्सचे जे ड्रोन्स आहे त्याचे पण वापर करण्यात येत आहे. मानवी इंजुरीज, ह्युमन इंजुरीजचे व्यतिरिक्त बर्ड्स आणि इतर जे त्यांचे एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत त्या दोन्ही गोष्टीला लक्ष ठेवून आम्ही मांजा विरुद्धची मोहीम सुरू केलेली आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर सर्वात मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या 4 वर्षातील सूर्याच्या पृष्ठभागावरचा हा सर्वात मोठा स्फोट असल्याचं सांगण्यात येत आहे. हा स्फोट AR 2838 नावाच्या सनस्पॉटवर झालाय. सूर्याच्या उत्तर पश्चिम दिशेला हा सनस्पॉट होता, त्यावर स्फोट झाला. सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होण्याची ही पहिली वेळ नाहीये. सौर ज्वाळा पृथ्वीच्या दिशेनं आल्यास त्याचा पृथ्वीवरचा चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. या सौर ज्वाळांमुळे ज्वालामुखी आणि रेडिओ कम्युनिकेशन, इलेक्ट्रिक पॉवर ग्रिड्स, GPS वर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतराळयान आणि अंतराळवीरांना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. यानंतर एक अतिशय हृदयद्रावक कहाणी आहे, काळीज पिळवटून टाकणारी. एका चिमुकल्याच्या पेशंटच्या भावना मांडणारी ही भावनिक पोस्ट एका डॉक्टरनं सोशल मीडियावर शेअर केली. हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर सुधीर कुमार
यांनी ट्विटरवर शेअर केलेली ही पोस्ट वाचून आपले डोळे पाणावतील. मनू नावाच्या 6 वर्षाच्या चिमुकल्या पेशंटला ग्रेड 4 कॅन्सरचं निदान झालं. मात्र त्यानंतर जे घडलं ती कहाणी डॉक्टर सुधीर कुमार यांनी सोशल मीडियावर शेअर केली. आधी मनूचे पालक डॉक्टरांना भेटतात, मनूला आजाराबद्दल कळू देऊ नका अशी विनंती ते करतात. दुसरीकडे मनूही आईबाबांना बाहेर थांबण्याची विनंती करून डॉक्टरांना भेटतो. त्यावेळी डॉक्टर काका, मला कॅन्सर झालाय हे माझ्या आईबाबांना सांगू नका अशी विनंती करतो. मात्र वैद्यकीय नीतिमूल्यानुसार हे मला शक्य नाही, मला तुझ्या आईवडिलांना सगळं सांगावं लागेल असं ते सांगतात. यावेळी नेमका काय संवाद झाला पाहूया. मनूच्या पालकांनी डॉक्टरांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, डॉक्टर तुम्ही मनूला भेटा, उपचाराने तो बरा होईल असं त्याला सांगा, कृपया त्याच्या आजाराविषयी त्याला काही सांगू नका. मनूनं डॉक्टरांशी संवाद साधला. त्यावेळी तो म्हणतो, डॉक्टर काका, मला ग्रेड 4चा कर्करोग झालाय. या आजाराबद्दल मी आयपॅडवर सर्व वाचलंय. मला माहिती आहे की मी फक्त 6 महिने जगेन. प्लीज माझ्या आई बाबांना याविषयी सांगू नका. 9 महिन्यानंतर डॉक्टर मनूच्या पालकांचा हा संवाद आहे. तुम्हाला भेटल्यानंतर मनूसोबत आम्ही खूप छान वेळ घालवला. त्याला डिझनीलँडला जायचं होतं. आम्ही सगळेजण तिकडे गेलो. आम्ही कामातून वेळ काढला आणि मनूला वेळ दिला. महिनाभरापूर्वी आम्ही मनूला गमावलं. आजची तुमची भेट ही तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी आहे. तुमचा सल्ला, धीर यामुळे मनूसोबत सर्वोत्कृष्ट 8 महिने ठरले. या सगळ्याबद्दल आपले आभार मानावे इतके कमी आहेत. अतिशय अस्वस्थ करणारी ही बातमी. वळूयात पुढच्या बातमीकडे. एअर इंडियाच्या विमानात सहप्रवाशावर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्राला अखेर अटक करण्यात आली आहे. मिश्रा मुंबईत लपून असल्याची माहिती पुढे आल्यानंतर दिल्ली पोलिसांची टीम मुंबईत पोहोचली. त्यानंतर तो दिल्लीवरून बंगळुरूला पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या टीमनं बंगळुरूला जाऊन शंकर मिश्राला अटक केली. दरम्यान या प्रकरणी त्याच्या कंपनीनं त्याला कामावरून काढून टाकलंय. शंकर मिश्रा हा वेल्स फार्गो या कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट या पदावर कार्यरत होता. राज्यातल्या राजकीय नेत्यांचा आज एक अनोखा अंदाज पाहायला मिळाला. कराड दौऱ्यावर असलेल्या भाजप नेते प्रवीण दरेकर यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या बाईकनं भुरळ घातली. प्रवीण दरेकर यांनी पाटील यांच्या BMW बाईकवरून दरेकर यांना सैर मारली. तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा मेळघाट दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी टिंटवा गावातल्या मोती मातेच्या दर्शनासाठी जात असताना बैलगाडीतून प्रवास केला. यावेळी त्यांनी बैलगाडा चालवण्याचा आनंद सुद्धा लुटला. शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी खंडोबा यात्रेत जिलेबीचा आस्वाद घेतला. पौष पौर्णिमेच्या निमित्तानं पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या श्री क्षेत्र थापलिंग इथल्या खंडोबा देवाच्या यात्रेला शुक्रवारी उत्साहात सुरुवात झाली. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कोल्हेने खंडोबाची तळी भरून दर्शन घेतलं आणि कार्यकर्त्यांसह जमिनीवर बसून जिलेबीवर ताव मारला. राज्यातील नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नेत्यांनी प्रवास करताना काळजी घेणं गरजेचं बनलंय. कारण गेल्या 15 दिवसात विविध पक्षाच्या 3 नेत्यांचा अपघात झाला. 24 डिसेंबर 2022ला भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला. पुण्याहून दहिवडीकडे जाताना गाडी पुलावरून 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. त्यानंतर 4 जानेवारीला राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. परळीतल्या आझाद चौकात झालेल्या अपघातात धनंजय मुंडे जखमी झाले. तर काल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला. या तिन्ही अपघातांमध्ये एक साम्य होतं, ते म्हणजे तिन्ही नेते रात्रीच्या वेळी प्रवास करत होते आणि त्याचवेळी हे अपघात झाले. त्यामुळे नेत्यांनी रात्रीचा प्रवास टाळायला हवा.
राज्यातील नेत्यांच्या वाहनांना अपघात होण्याचं सत्र काही थांबण्याचं चिन्ह दिसत नाहीये. आमदार योगेश कदम यांच्या वाहनाचा अपघात झाला, मात्र हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. रामदास कदमांनी हा अपघात पूर्वनियोजित कट असल्याचं म्हटलंय. Y+ दर्जाची सुरक्षा असताना त्यांच्या ताफ्यात डंपर कसा शिरला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. अपघात आहे की घातपात करण्याचा प्रयत्न होता असा संशय माझ्या मनामध्ये आहे. मी देखील गृहराज्यमंत्री होतो, मी पोलीस खाते चालवले आणि म्हणून पुढं पोलीसची गाडी आहे, मागे पोलीसची गाडी आहे, मध्ये योगेश कदमांची गाडी आहे. मग एखादा डंपर मागून येऊन त्या मधल्या गाडीला ठोकतोय आणि 150 फूट फरफटत घेऊन जातोय. थोडं जर चुकलं असतं तर ती गाडी पूर्णपणे खाली दरीमध्ये कोसळणार होती, जे कुठलेही चान्सेस नव्हते. आणि म्हणून हे ठिकाण बघून वेल प्लॅनिंगने कोणी याच्या पाठीमागे काय केलंय काय हा संशय माझ्या मनामध्ये आहे. रामदास कदम साहेबांकडे जर माहिती तशी असेल तर निश्चित त्याची चौकशी सीएम साहेब करतील. परंतु माझं स्पष्ट मत आहे की सर्वच आमदारांनी, आमच्याकडे सर्वांनाच लोड असतो, परंतु रात्रीचा प्रवास टाळावा, जेणेकरून घातपात जरी करायचा असेल तर रात्रीचा घातपात होणार नाही, दिवसा पकडले तरी जातील. सुरक्षा असतानाही योगेश कदम यांचा अपघात झाला आणि यानंतर ते घातपात असण्याची शक्यता वर्तवत आहेत आणि मागणी करतायत. कसं पाहताय त्याकडे? मला याची पूर्ण माहीत नाही, पण जर ते स्वतःच मागणी करत असतील तर त्या मागणीचा गंभीरपणे सरकारने विचार करावाच लागेल. 2-3दा त्या ट्रकनी ओव्हरटेक केलं अशा प्रकारची त्यांची भावना आहे. आणि मग जर एखाद्या लोकप्रतिनिधींचा अशा प्रकारे अपघात होत असेल तर त्याची चौकशी करायला काही हरकत नाही, कारण अलीकडच्या काळामध्ये असे अपघात वाढायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे चौकशी होऊन त्या ठिकाणी त्यांच्या आणि जनतेच्या मनातला संभ्रम दूर व्हायला त्या ठिकाणी कसली अडचणी यायचा काही विषय नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उत्तराखंडमध्ये परतण्याचे वेध लागल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यपाल म्हणणं म्हणजे सर्व सुखदुःख आहे, सुख काहीच नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यामुळे राज्यपाल वादात सापडले. त्यात त्यांनी केलेल्या या वक्तव्यानं त्यांना उत्तराखंडमध्ये परतण्याचे वेध लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. और मुझे बहुत खुशी होती है. वैसे तो ये राज्यपाल बनने से दुख है, सुख मुझे कुछ नहीं है मुमुक्षु जी. लेकिन सुख ये भी है कि इस राजभवन में ऐसे संत लोग आते हैं, ऐसे त्यागी युवा लोग आते हैं, मुमुक्ष लोग आते हैं, तो मुझे भी एक नया आनंद आता है. मुझे लगता है कि नहीं, चलो कोई बात नहीं, ठीक से करता हूं. राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून आमदार बच्चू कडू अस्वस्थ आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक घाव 2 तुकडे करून टाका. आता आमदारांमध्ये कुजबूज वाढली आहे. विस्तार करायचा नसेल तर स्पष्ट सांगा. विस्तार नाही केला तरी आम्ही शिंदेंसोबत राहू, मात्र हा भुलाबाईचा खेळ थांबवला पाहिजे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडूने दिली आहे. प्रश्न विकासाचा आहे. मतदारसंघातली कामं असेल, राज्यातली काही कामं असेल, ते घेऊन आपण समोर गेलो पाहिजे आणि होत असेल तर ते लवकर करावं, एवढं आमचं मत आहे. कारण आमदारामध्ये ते कुजबूज वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं नको ते सगळे आमदार नाराज होत असताना बरेच फोन एकमेकाला करत राहतात. त्याच्यातून कदाचित ते शिरसाट साहेबांनी सांगितलं असं का 21-22 होऊन जातं बा. तर असं ते काय म्हणतात, ते हा जो खेळ आहे ना भुलाबाईचा, तो थांबवला पाहिजे. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांची जीभ घसरली आहे. 1.5 फुटाचा आमदार 3 फुटाचे जीभ असल्यासारखं बोलतो, अशा शब्दात विद्या चव्हाण यांनी नितेश राणेंच्यावर सडकून टीका केली आहे. अजित पवारांवर बोलण्याआधी तुम्ही कोण आहात याचा विचार करा, असंही विद्या चव्हाण म्हणाल्या. ही महागाई आधी कमी करा, मग बाकीचं बोला. कुठे 1.5 फुटाचा आमदार असतो, त्याची जीभ 3 फुटाची झाली. तो इतकं बोलतो की अजितदादावर टीका करतात. अरे टीका करायच्या आधी तुमच्या सरकारमध्ये तुम्ही ज्या मतदारसंघात आहात
त्या लोकांचे प्रश्न मांडा ना. महागाई तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना नाहीये का? मग लोकांचं लक्ष डायव्हर्ट करायचं, कधी भगवा आणायचा, कधी काय करायचं. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. एकनाथ शिंदेंनी नुसता दाढीवर हात ठेवला असता तर संजय राऊत कधीच खासदार झाले नसते, अशी टीका गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर केली आहे. संजय राऊतांना मिळालेली 41 मतं ही एकनाथ शिंदे यांच्यामुळे मिळाली असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले. तसंच 4 महिन्यांपूर्वी सत्तेसाठी नव्हे हिंदुत्वासाठी गाडी बदलली असल्याचंही गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. राऊत पासनं सगळे टीका करतायत, काय काय आमच्या राजांच्या बाबतीमध्ये बोलतायत, त्याच्यात मी खोलावर जाणार नाही. पण संजय राऊतांना आमचं एवढंच आव्हान आहे, नुसतं एकनाथ शिंदेनी नुसतं दाढीवर हात दिला असताना तर खासदार नाही झाला असता, आडवा पडला असता. आडवा ते 41 मतं पडले ना, ते असे केल्यामुळे पडले, नाही तर ते आडवं झालं असतं. आपल्यातलाच भाऊ म्हणून मी आपल्याच आशीर्वादानं मंत्री झालोय, म्हणून तर 4 महिन्यापूर्वी आम्ही गाडी बदलवली. इस मार्ग की लाइनें सभी व्यस्त है, कृपया थोड़ी देर के बाद डायल की ना गुवाहाटी. आता आमच्यावर लय टीका झाली, पण हे आमचं मूळ बाळासाहेबांचं बाहेर जात होतं, ते आम्ही सुटू नये म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आज आहे. या सगळ्या घडामोडींसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.